मागच्याच आठवड्यात मराठवाड्यात 170 एकरात पसरलेल्या रानात मराठा समाजाचा एक अतिभव्य मेळावा पार पडला. लाखो मराठा बांधव त्या ठिकाणी एकवटले होते. आंतरवली सराटीत 17 दिवसांचं उपोषण करून त्यानंतर तिथं उसळलेल्या जनप्रक्षोभाचं नेतृत्व करून मनोज जरांगे पाटील नावाचं एक नवं नेतृत्व उभं राहिलं, जे मराठ्यांनी स्वीकारलंय देखील. याच जरांगे पाटलांनी उपोषण सोडावं म्हणून त्यांच्याशी सरकारच्या वतीनं ज्या चर्चा घडल्या त्यात खुद्द मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना आश्वासन दिलं होतं की सरकारला काही दिवस द्या, आम्ही या तिढ्यावर मार्ग काढतो. याचा अर्थ असा लावला गेलाय की सरकारकडून जी 40 दिवसांची मुदत मागितली गेली होती, जी येत्या 24 ऑक्टोबरला संपणार आहे, त्यानंतर मराठा समाजाला थेट आरक्षणच मिळणार आहे. पण तसं नाही आहे. आणि हाच मुद्दा पुन्हा एकदा राज्यात तणावग्रस्त वातावरण निर्माण करू शकतो हे कोणीच लक्षात घेत नाही. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही, पण कसं घेणार हे काय आम्हाला माहीत नाही. आता आली का पंचायत? मित्र, मी मागे याच विषयावर बोललोय. मी स्वतः मराठा असलो तरी माझ्या समाजाला किंवा माझ्या समाजातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षणाचा बूस्टर डोस मिळायलाच हवा, पण तो ओबीसींच्या आरक्षित कोट्यावर डल्ला मारून त्यांची टक्केवारी कमी करून नव्हे. 50% मर्यादा ओलांडून जर सरकारनं कुठलं अमेंडमेंट केलं तर ते कोर्टात टिकणार नाही. तसंही नकोय आम्हाला. इकडे आड आणि तिकडे वीर असं असताना जे लोक ओबीसींच्या आरक्षणाबद्दल बोलतात की त्या प्रवर्गातल्या सुधारलेल्या जातींचा रिव्ह्यू व्हायला हवा. ओबीसींमधल्या 382 जातींपैकी ज्या जाती आजही आर्थिक दुर्बल आहेत त्यांनाच या आरक्षणाचा फायदा मिळावा या मताचा मी सुद्धा आहे. पण सध्या जो अट्टाहास सुरू आहे त्यावर मला काही बोलायचं आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आकार डिजिटल. नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय आकार DG9. आज राज्यात ज्या पद्धतीनं राजकीय वातावरण बिघडवलं जाते त्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आणून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा काही राजकारण्यांचा जो डाव आहे तो सर्वसामान्य जनतेच्याही लक्षात आलेला आहे. मराठा समाज आज त्या समाजाच्या टक्केवारीनुसार किमान 50% तरी आरक्षण मिळावं यासाठी आग्रही आहे. राज्यातल्या मराठा समाजाची टक्केवारी किती? कागदावर 32-33% असलेला समाज ओबीसी म्हणून घेत त्या प्रवर्गातल्या आरक्षणासाठी झगडायला लागले. आपल्या 52% आरक्षणापैकी संख्येनं 33% असलेल्या ओबीसींना 19% आरक्षण आहे, जे खरं तर 16% असायला हवं. आता ओबीसी प्रवर्गात 382 वेगवेगळ्या जाती आणि समाज अंतर्भूत आहेत. 2017ला केंद्राने रोहिणी कमिशन नेमून, म्हणजे त्या रोहिणी ज्या आहेत सॉलिसिटर, त्यांच्या नेतृत्वाखाली एक कमिशन नेमून ओबीसींमधल्या प्रवर्गांचं सब कॅटेगरायझेशन करण्यासाठी एक अहवाल मागवला होता. या अहवालातल्या सूचनांनुसार मूळचे ओबीसी असणाऱ्यांना जास्तीत जास्त 60% इतकं आरक्षण मिळू शकतं आणि इतर प्रवर्ग जे ABCD या क्रमवारीनुसार असतील त्यांना या 19 मधल्या 7-12% समाधान मानावं लागणार आहे. आता या मारामारीत मराठा समाजाला कुणबी मानून वरच्या 60% सहभागी केलं गेलं तर हातात काय पडणार आहे? पण 2019 साली केंद्रानेच EWSचं आरक्षण दिलेलं आहे. त्यातल्या 10% ज्यांना जातीनिहाय आरक्षणाचा फायदा मिळतोय त्या जातींचा समावेश नाही आहे. म्हणजे उरलं कोण? ओपनमधले मराठा, ब्राह्मण आणि इतर अल्पसंख्याक, तेही आर्थिक निकषावर. यात ब्राह्मण मुळातच 3%, त्यातल्या आर्थिकदृष्ट्या मागास संख्येने तसे नगण्य. मग इतरांचा शेअर वगळला तर मराठा समाजाला किमान 5 ते 6% आरक्षण मिळू शकतं. आता रोहिणी कमिशनने सादर केलेल्या अहवालातल्या शिफारसी केंद्राने स्वीकारल्या तर ओबीसी आरक्षणाच्या टक्केवारीचं प्रवर्गीकरण केलं जाईल. त्यात पुन्हा ABC सुरू होणार आहे, मगाशी म्हणालो सर. आता याच मागासांमधले जे धर्मांतरित आहेत, उदाहरणादाखल ज्या मागासांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे त्यांचंही आरक्षण एका प्रवर्गात टाकलं जाऊन कमी केलं जाणार आहे. म्हणजे इथे उद्या मोठा कुटाणा होणार आहे निश्चित. काय झालंय, ओबीसी या प्रवर्गाला मूळ आरक्षण देताना संख्यात्मक 33च्या 50% म्हणजे 16.5% मिळायला हवं होतं, जे 19% मिळालंय. हा एकच मुद्दा सर्वत्र ठळकपणे मांडून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि ओबीसीमध्ये सहभागी करून घ्या असं म्हणणाऱ्यांनी जरासं EWS प्रवर्गात मिळणाऱ्या 10% आरक्षणात आपल्या मराठा समाजाला किती टक्के मिळतात हे कधी नीट अभ्यासलाय का? ओबीसीत शिरलो तर उद्या 5 काय 4 काय किती टक्के हाती लागतील हे माहिती नाही. म्हणजे घेतल्याशिवाय जाणार नाही, पण कसं घेणार तेही माहीत नाही. हीच गत आहे. त्याही पलीकडे जाऊन शांत डोक्याने आपण या EWSवर फोकस करून पाहायला काय हरकत आहे? मी काही यातला तज्ज्ञ किंवा अभ्यासक नाही आहे, पण एक विचार मनात आला तो मांडतोय. नो डाऊट धुळीचा शाप असलेल्या आम्हा मराठ्यांना मनोज जरांगे पाटलांसारखा एक दिलेर जिगरबाज नेता सापडलाय.
पण त्याला उपोषणाला बसवून संपवण्याचा पाप का शिरावर घेताय आपण? जर विचारानं प्रश्न सुटत असतील तर आत्मघात कशाला आणि चर्चेला प्रतिरोध कशाला? आर्थिकदृष्ट्या मागासांना मिळणाऱ्या 10% आरक्षणात मराठा समाज कसा बसेल हे का पाहू नये? काल सरकारनं सगळ्याच प्रमुख वर्तमानपत्रात दिलेली जाहिरात आपण पाहिली. त्यात अनेक मुद्दे आहेत, पण मी त्यातले काही ठळक मुद्दे मांडतोय. सारथी संस्थेमार्फत अधिक छात्रवृत्ती शिष्यवृत्ती PhD करतात. त्या योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 97 कोटी रुपये वितरित झाले. सारथीकडून प्रशिक्षण घेतलेल्या 51 विद्यार्थ्यांची UPSC तर 304 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड झाली. मराठा समाजाच्या 75 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ आणि रुपये 21 कोटींची तरतूद झालेली. छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती मागील वर्षी 32,539 विद्यार्थ्यांना रुपये 31 कोटी वितरित केले गेले. तसेच यावर्षी 44,102 विद्यार्थ्यांना रुपये 42 कोटी रुपये मंजूर आहेत. सारथीमार्फत 35,726 विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगारांसाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आले. शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथीमार्फत सुरू करण्यात आलेला आहे. सारथी संस्थेचे पुण्यातील मुख्यालय आणि इतर 6 विभागीय कार्यालये, लातूर, कोल्हापूर येथील उपकेंद्र वसतिगृहासाठी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिलेली आहे आणि बांधकामांसाठी 1,024 कोटी मंजूर झालेले आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत 3,79,373 विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता रुपये 1,293 कोटी रुपये वितरित झाले. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेप्रमाणे निर्वाह भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. प्रति विद्यार्थी प्रतिवर्ष रुपये 60,000, महानगराच्या ठिकाणी रुपये 51,000, विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी रुपये 43,000, जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी रुपये 38,000 असा निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBTद्वारे वितरित करणार. राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 17,54,494 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी 9,262 कोटी मंजूर झालेले आहेत. आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे वैयक्तिक आणि गटकर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत 70,000 लाभार्थ्यांना 5,160 कोटी बँक कर्ज मंजूर झाले आणि त्यावरच्या 572 कोटींचा व्याजाचा परतावाही वितरित करण्यात आला. मराठा आरक्षण माननीय सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे शासकीय सेवेत निवड होऊन नियुक्त न मिळालेल्या 1,553 उमेदवारांना अधिसंख्य पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या 36 व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी रुपये 10 लाखांची मदत दिली गेली आहे. तसेच 20 व्यक्तींच्या वारसांना ST महामंडळात नियुक्त्या दिल्या गेलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त आपला मराठी समाज बांधव आणि त्या बांधवाच्या पुढच्या पिढीच्या उत्कर्षाला हातभार लावणार आहेत हे आपल्या लक्षात यायला हवं. मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी, उच्च शिक्षणासाठी, तंत्र शिक्षणासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केल्याप्रमाणे इकॉनॉमिकल विकर सेक्शनला मदतीचा हात दिलेला आहे. वर्ष दीड वर्षाच्या कालखंडात शिंदे फडणवीसांच्या सरकारनं आपण मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सिद्ध केलेलं आहे. आज EWS आरक्षण मिळवत प्रगती साधणं सोबत फक्त आणि फक्त मराठा समाजासाठी आरक्षणाचा लढा चालू ठेवणं हे कधीही शहाणपणाचं नाही आहे का? सरकारच्या आणि कोर्टाच्या मान्यतेनुसार 8 लाखांच्या खाली उत्पन्न असलेल्या प्रवर्गाला जसं इकॉनॉमिकल विकर संबोधलं जातं तसाच निकष लावून आपल्या 33% मराठ्यांमधल्या आर्थिक मागासांचा सर्वे केला जाऊ शकतो. त्यात जे या 8 लाखांच्या बॉटम लाईन खालचे आढळतील त्यांना त्यांच्या संख्येनुसार आरक्षण मिळावं अशीही मागणी आपण करू शकतो. पण यासाठी सखोल अभ्यास आणि त्यासोबत सहनशीलता आवश्यक आहे. 52% आरक्षण कोर्टात टिकत नाही हे आपण पाहिलंय. मग ज्या पद्धतीनं कोर्टच EWS सारखं सरप्लस 10% आरक्षण अपवादात्मक परिस्थिती पाहून देऊ शकतं, म्हणजे 50% आपण जे म्हणतो 50-52% त्याच्यावरचं देऊ शकतं, तर मराठ्यांमधल्या आर्थिक मागासांचा नेमका जो टक्का आहे 8 लाखांचा निकष लावून काढला तर त्या प्रवर्गालाही EWSच्या धर्तीवर आरक्षण मागणं सोपं जाईल. पण सध्या सरसकट या शब्दाला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व आलेलं आहे, अवास्तव महत्त्व आलेलं आहे. त्यात सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या वकिलांच्या अवलादी आंदोलनाबद्दल बेताल वक्तव्य करून खुसपट काढू पाहतातच. या बिंडोक विरोधकांना, या वेल्डिंगच्या चष्म्यावाल्या वकिलांना वगैरे जरा सरकारनेही समज द्यायला हवी. जर ही सरकारची जर पिल्लं असतील तर या पिल्लांना सरकारनं आवरायलाही हवं. मराठ्यांविना राष्ट्र गाडा न चाले असं एका बाजूला म्हणायचं आणि त्याच मराठ्यांच्या आर्थिक मागासलेपणावर हसायचं, असा दुटप्पी राजकीय कावेबाजपणा यापुढे चालणार नाही. काही मुद्द्यांवर सरकारनं जसं समजून घ्यायला हवंय
तसंच त्या आमच्या मराठा बांधवांनीही समजून घेणं गरजेचं आहे. आज ओबीसींच्या आरक्षणाचा टक्का जास्त दिसतोय म्हणून त्यात घुसूया. चला, तर हे ढोबळ तत्व सध्या बाजूला ठेवायला हवं आणि जिथून खरोखरच फायदा मिळणं सोपं आहे त्या भुसभुशीत जमिनीवर फावडा मारायला हवा. कारण एकदा का कुणबी प्रमाणपत्राच्या आधारावर ओबीसींमध्ये समाविष्ट झालो ना आपण, आणि उद्या तिथल्या सब कॅटेगरायझेशनमुळे मराठ्यांना 3 आणि 4% समाधान मानायला लागलं तर या निर्णयाचा पश्चातापही होऊ शकतो. मग पुन्हा आम्ही आता ओपनमध्ये येतो असं नाही करता येणार. कारण बिहार उच्च न्यायालयाचा तसा निर्णय आलेला आहे. एकदा का तुम्ही जातीय आरक्षणचा फायदा घेतला की मग तुम्हाला परतीचे दोर कापले गेले. त्यापेक्षा EWSमध्ये आपण आता 6 ते 8% आरक्षणाचा फायदा उचलू शकतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. सारथी शिष्यवृत्ती, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ या सरकारी योजनांचा पुरेपूर फायदा उचलत आपल्या समाजाच्या विद्यार्थ्यांना सक्षम बनवणं याकडे मराठा समाजानं लक्ष देणं गरजेचं आहे. काही लोक इंदिरासानी, 10-4, 6-4 अशा काही वजनदार शब्दांचे खेळ करत सामान्य मराठा समाजाची दिशाभूलही करताना दिसतात. आपल्याला त्यातलं काहीच कळत नाही. 10-4, 6-4. आता मनोज जरांगे पाटलांसारखं एक सक्षम नेतृत्व उभं राहिलंय तर त्यांनी या आंदोलनाला अभ्यासपूर्वक मार्गानं आरक्षणापर्यंत पोचवावं बस. आता त्यांना सल्ले देणं इतका मी मोठा किंवा अभ्यासक नाही, पण एक मराठा म्हणून मला काहीतरी सुचलं ते मांडलंय. बघा पटतंय का? पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या असं आता मी मुळीच म्हणणार नाही बरं का. कारण सरतेशेवटी माझ्या समाज बांधवांचा न्याय हक्काचा हा विषय आहे. त्यामुळे सोडून द्या नाही, धरून ठेवा. मित्रो, तुर्तास इथे थांबतो, पण माझ्या विवेचनावर तुम्हाला काही सुचलं तर नक्की कमेंट्स करून कळवा. सगळ्या सर्वसमावेशक सूचनाच मराठा समाजाला आरक्षणाच्या मंगल कलशापर्यंत पोहोचवणार आहेत याबद्दल माझ्या मनात तरी तीळ मात्रही शंका नाही, पण ते व्हायला हवं. तुर्तास इथेच थांबतो. भेटणारच आहोत. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.